हॅलो नमस्कार, मी पुणेकर या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत। तर बघा, आज मी तुम्हाला ह्या मापाचा कटोरी ब्लाऊज पूर्ण कटिंग दाखवणार आहे आणि त्याचबरोबर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टिचिंग कसं करायचं ते दाखवणार आहे। हे बघा, त्यासाठी हा ब्लाऊज पीस आहे साडीतला आणि हे त्याच्यासाठी 1 मीटर अस्तर आणलेलं आहे। तर बघा, हा पूर्ण आपला मापाचा ब्लाऊज आहे। तर ह्याच मापाच्या ब्लाऊजवरून परफेक्ट माप आपल्याला कसं घ्यायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे। तर त्यासाठी आपल्याला पूर्ण मापाचं माप घ्यायचं। तर बघा, आता पहिल्यांदा आपल्याला काय करायचं, 1 नंबरचा आणि शेवटचा आपल्याला म्हणजे हुक लावायचं। तुम्ही सगळे लावले तरी चालतील किंवा 2च हुक लावा, एक खालचं आणि एक वरचं। आणि अशा पद्धतीने पाठीमागचा भाग घ्यायचा आहे आणि पाठीमागच्या भागापासून आपल्याला पूर्ण उंची घ्यायची। तर पूर्ण उंची बघा, इथे जास्त 14.5 इंच आपली पूर्ण उंची आहे। त्याचबरोबर 14.5 नंतर आपल्याला छाती घ्यायची। तर छाती इथून आपल्याला इथपर्यंतच घ्यायची। तुम्ही जर असं ताणलं जास्त तर ते जास्त छाती बसू शकते। बघा, 21 खूपच ताणलं तर 21 इंचापर्यंतच बसू शकते। त्यासाठी आपल्याला एवढंच मोजायचं आहे। तर हे आहे 10 इंच, म्हणजे 40 इंचाची आपली ही छाती आहे। त्याचबरोबर आता ही सगळी माप तुम्ही एका पेजवर लिहून काढा, म्हणजे तुम्हाला कसं सोपं पडेल, विसरता नाही येणार काहीच। तर हे बघा, कमर घ्यायची। तर कमर व्यवस्थित घ्यायची आपल्याला। तर इथे 15.5 इंच कमर आहे, बघू शकता 15.5 इंचाची कमर आहे। बघा, कमर घेतली, त्यानंतर आपल्याला मागचा गळा पहिला पुढचा गळा मोजून घेते। आता आपली पूर्ण उंची होती आपली 14.5 इंच। तर 14.5 बरोबर आपल्याला टेप ठेवून घ्यायचा। हे बघा, अशा पद्धतीने इथे 14.5 वर टेप ठेवला आहे खालच्या, बघा जे शेवटचं हुक आहे तिथे। तर इथे पुढचा गळा आहे 7.5 इंच। अशा पद्धतीने सुद्धा एकदा ट्राय करून बघायचं, मोजून बघायचं। तर हे बघा, असा 7 इंच येतं। हे बघा, असा 7.5। तर इथे 7.5चा गळा आहे। तर इथे तुमचा जर पुढचा गळा समजा 7.5चा असेल किंवा 7.5चा असेल तर तुम्ही अर्धा इंच माप घेताना अर्धा इंच कमी घ्यायचं। कारण कसं आहे, एकदा का गळा आपला जास्त कटिंग झाला तर तो पुन्हा आपल्याला व्यवस्थित दुरुस्त करता येत नाही। म्हणून अर्धा इंच जर आपण गळा कटिंग करताना अर्धा इंच कमी केला, म्हणजे 7.5चा गळा आपण 7वरच जर कटिंग केला तर तो नंतर आपल्याला कट करता येतो थोडासा शेपमध्ये। तर घेतानाच आपण पेपर कटिंग करतानाच अर्धा इंच आपल्याला गळा कमी करायचा आहे। तर इथे बघा, पुढचा गळा आहे 7.5 इंच। तर मी 7 इंचाचाच गळा ठेवणार आहे। नंतर आपल्याला जे आपण ब्लाऊज माप घेणार आहे ना, तर त्या ब्लाऊजच्या मापानुसार आपल्याला गळा कट करता येईल। त्यानंतर मागचा गळा, तर मागचा गळा आहे 10 इंचाचा। तर इथे मी मागचा गळा घेते 10 इंच। बघा, मागचा गळा पण लिहून ठेवायचा आपल्याला। त्याचबरोबर आता हे जे मागचे टक्स आहे ते मोजायचे। इथे 5.5 इंचाचा आपला हा मागचा टक्स आहे। त्यानंतर कटोरी मोजून घ्यायची। तर कटोरी आहे 5.5 इंचाची कटोरी आहे। बघा, 5.5 इंचाची इथपर्यंत कटोरी आहे। त्याचबरोबर शोल्डर 2.25 इंचाचा शोल्डर आहे। त्याचबरोबर बाही उंची 10.25 इंचाची बाही उंची। दंडघेर 5 इंचाचा आपला दंडघेर आहे। तर एवढंच आपल्याला माप लागणार आहे। मुंडा वगैरे आपल्याला सगळं फिटिंग करताना मुंडा वगैरे लागणार आहे। तुम्हाला जर मोजायचं असेल तर तुम्ही मुंडासुद्धा मोजू शकता, पण मी शक्यतो 5.5 इंचाचाच मुंडा, सगळ्या ब्लाऊजसाठी मी 5.5 इंचाचाच मुंडा घेते। तर आता बघा, इथे सगळी मी माप लिहून घेतलेली आहेत। फक्त इथे पूर्ण उंची, छाती, कमर, पूर्ण पुढचा गळा, मागचा गळा आणि शोल्डर एवढंच लिहून घेतलेले। बाही उंची आणि हे मी नंतर
कटिंग करताना वापरणार आहे. तर इथे पेपर घेतला आहे बघा. पेपरची बंद बाजू ही मी माझ्याकडे केली आणि ओपन बाजू ही मी समोर केली. त्याचबरोबर बघा पेपर घेतला आहे, डबल फोल्डमध्ये पेपर आहे. त्याचबरोबर आपल्याला पोटचा पहिल्यांदा आपल्याला पूर्ण उंची टाकायची. तर 14.5 इंच पूर्ण उंची आहे, त्याच्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं म्हणजे 15.5 इंचावर आपल्याला मार्किंग करायचं. त्याचबरोबर टेप न हलवता इथून आपल्याला टाकायचा पुढचा गळा. तर पुढचा गळा मी घेतला आहे 7 इंच. त्याचबरोबर आता शोल्डर टाकायचा. आता शोल्डर आपला तयार शोल्डर 2.25 इंचाचा आहे. तर बघा इथे 2.25 इंचाचा आपल्याला तयार शोल्डर आहे. तर इथे मी 5.5 इंच घेते. बघा शोल्डर मी 5.5 इंच घेते. त्याचबरोबर इथून पण मुंडा मी 5.5 इंच घेते. बघा त्याचबरोबर इथून आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा. तर छाती आहे 40 इंच, 40चा चौथा भाग 10 इंच. 10 इंचावर आपल्याला अशा पद्धतीने जो मुंडा आहे 5.5 इंच तिथून आपल्याला वरती मार्किंग करायचं. 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे शिलाई मार्जिनसाठी. कमर घ्यायची. तर कमर आहे 31 इंच. तर 31चा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे. 7.25 इंच. बघा 7.25 इंचावर मी एक मार्किंग केले, एक लाईन ओढून घेतली 7.25 इंचावर. त्याचबरोबर 1 इंच आपल्याला मागच्या टक्ससाठी घ्यायचा आहे आणि 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं. आता हे जे मार्जिन आहे 1.5 इंचाचं ते आपल्याला जोडून घ्यायचं आहे. बघा हे मी मार्जिन जोडून घेतलेलं आहे, तुम्हाला दिसतच असेल. बघा हे मार्जिन जोडून घेतलं आहे. त्याचबरोबर आता इथून आपल्याला बघा कमर घेतली. कमरेपासून आपल्याला 2.5 इंचावर एक आतमध्ये मार्किंग करायचं आहे. बघा एक छोटंसं मार्क केलं आहे. त्याचबरोबर पुन्हा 2.5 पासून पुन्हा 1 इंचावर करायचं आहे. त्याचबरोबर इथूनसुद्धा आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे आणि हे 2.5 इंचाचे आपल्याला एक सरळ लाईन ओढून घ्यायची. आता छाती किती आपली छाती आहे 40 इंच. तर 40चा आपल्याला 10वा भाग घ्यायचा आहे 4 इंच. 4 इंचावर 2.5 पासून वरती जी लाईन ओढली तिथंच मी एक मार्किंग केलं आहे बघा 4 इंचावर. आणि हे 1 इंच एक्स्ट्रा जे वाढवलं होतं तिथे आपल्याला तिरकी एक अशी लाईन ओढून घ्यायची. मग ही झाली आपल्या योगपट्टीचा आकार. त्याचबरोबर आता इथून बघा गळा किती घ्यायचा आहे. तर गळा मी घेतला आहे 2.5 इंच. बघा 2.5 इंचाचा. इथूनसुद्धा आपण गळा उंची घेतली होती 7 इंच. 7 इंचापासून सुद्धा मी इथून वरती 2.5 इंच घेते आणि हे 2.5 इंच आपल्याला जोडून घ्यायचे. बघा हे 2.5 इंच मी जोडून घेतले. इथे 1 इंचावर आपल्याला 1 इंचावर गोलाकार देऊन घ्यायचा गळ्याला. त्याचबरोबर हा जो मुंडा आहे ह्या कॉर्नरपासून आपल्याला बघा हे जो कॉर्नर आहे तिथून आपल्याला 1.5 इंच अशी तिरकी लाईन ओढायची. पुन्हा 0.5 इंच तसंच खाली ओढायचं आहे म्हणजे 1.5 इंच आणि कॉर्नरपासून 1 इंच 1 आणि 1.5 इंचावर आपल्याला अशा पद्धतीने गोलाकार म्हणजे मागचा आणि पुढचा मुंड्याचा गोलाकार देऊन घ्यायचा. त्याचबरोबर आता आपलं कटोरी होती आपली 5.5ची. तर इथे 6 इंचाची कटोरी 0.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे म्हणजे 6 इंचाची मी कटोरी घेतली. इथून आता भाग घ्यायचा. बघा आता हा आपला जो मुंडा आहे बघा आता हे आपलं अंतर बघायचं आहे. हे अंतर मोजून घ्यायचं आपल्याला. तर हे अंतर आहे 2.25 इंच. बघा 2.25 इंच. तर इथे मी 2 इंचावर एक मार्किंग करते, 0.5 इंच एक्स्ट्रा घेते. त्याचबरोबर आता काय करायचं बघा कटोरीचा आकार द्यायचा. पुन्हा गळ्यापासून इथे 5 इंचावर मी मार्किंग केले आणि हे 2 आणि इथला एक डॉट असे 3 डॉट आपल्याला जोडून घ्यायचे. बघा अशा पद्धतीने. त्याचबरोबर आता जो टक्स द्यायचा. आता इथे टक्स घ्यायचा आपल्याला. तर नॉर्मली टक्स 10.5 पर्यंत असतो म्हणजे 10 इंचाचा असतो. आपल्याला तो 0.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचा म्हणजे 10.5वर.
आणि अशा पद्धतीने इथे फक्त कटोरीला तो आकार आपल्याला जोडून घ्यायचा आहे. तर इथे व्यवस्थित आपल्याला कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर हे पूर्ण आपलं मार्किंग करून झालेलं आहे. इथे मी आता हे कट करून घेते. आता हे मी पूर्ण पहिलं आहे ना अशा पद्धतीने पूर्ण साईडनी कट करून घेते. आता हे पूर्ण आपलं साईडने कट झाले. आता काय करायचं, हे जे 2 पेपर आहेत हे आपल्याला वेगळे करून घ्यायचे आहेत. म्हणजे आपलं पहिलं मागचा भाग कट करायचा. हे बघा, हा झाला आपला जो खालचा आहे तो मागचा भाग झाला. त्याचबरोबर आता इथे योकपट्टी, तर ही योकपट्टी अशा पद्धतीने तिरकी कट करायची. ही योकपट्टी झाली. त्याचबरोबर हा जो मागचा मुंडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा. बघा, गळा, त्याचबरोबर ही कटोरी, बघा ते कटोरी झाली आहे. हा मुंडा झाला. योकपट्टी आपली निघाली. हे बघा, ही योकपट्टी मागचा भाग, त्यानंतर हा मुंडा. आता आपल्याला कटोरी वाढवायची आहे. तर कटोरी वाढवण्यासाठी मी पुन्हा एक पेपर घेतला आहे. बघा, आता कटोरी घेतली मी. आता कटोरीचं काय केलं आहे तशीच कटोरी मी इथे खालच्या पेपरवर मांडली आणि आहे तशीच आपल्याला कडेने मार्किंग करून घ्यायची. तर कडेने मी पूर्ण मार्किंग करून, बघा आहे तसेच मी पूर्ण कटोरी कडेने मार्किंग करून घेतली. ही कटोरी वरची उचलायची. त्याच्यानंतर आपल्याला ही टक्सची आपण टक्स लाईन ओढली होती ती आपल्याला तीसुद्धा मार्क करून आपल्याला ती नंतर अशा पद्धतीने ओढून घ्यायची. म्हणजे आहे तीच कटोरीचं आपल्याला माप इथे खाली ठेवले, खालच्या पेपरवर मार्किंग करून घेतली. त्यानंतर आता माझी पद्धत खूप सोपी, कटोरी वाढवायची, कुणालाही जमलिंग होत नाही, काहीच नाही. तर बघा, इथे मी फक्त शिलाईसाठी जो हा गोलाकार आहे तिथे फक्त शिलाईसाठी मी पाव इंच वाढवते. बघा, अशा पद्धतीने पाव इंच वाढवायचे. इथून मी 1.5 इंच एक्स्ट्रा घेते. बघा, इथून 1.5 इंच जी आपली टक्स लाईन ओढली होती तिथूनच पण आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं. त्याचबरोबर हे अशा पद्धतीने तिरकं जोडायचं. त्यानंतर इथून आपल्याला पाव इंच एक खाली लाईन ओढून घ्यायची. आता ह्याचं आपल्याला मध्य घ्यायचं आहे. बघा, आता हे पूर्ण आपलं 8 इंच भरलं आहे. तर 8 इंचाचं आपल्याला मध्य घ्यायचं आहे 4 इंच. तिथून खाली 3.5 इंच एक लाईन ओढून घ्यायची मध्यापासून खाली आणि हे आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. बघा, हा एक डॉट, हा पाऊण इंचाचा एक डॉट, हे अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. त्याचबरोबर हा पण इथे जोडून घ्यायचं आहे. आणि ही जी तिरकी लाईन जोडली होती ही तशीच आपल्याला खाली जोडायची. आणि हे आपल्याला आता कटोरी पूर्ण आपली वाढून झालेली आहे. आता ही कटोरी पूर्ण साईडने पहिली कट करते. पूर्ण मी साईडने पहिली कट करून घेते. हे बघा, आता काय करायचं, हे बघा, ही आता पूर्ण आपली कटोरी झालेली. आता आपला जो एक्स्ट्राचा भाग आहे तो बघा, आणि हा हे टोक, म्हणजे हे जे कडेची टोक आहेत ते आपल्याला एकमेकांना अशी जोडायचे. बघा, थोडंसं जर पाव इंच एक्स्ट्रा झालं असेल, बघा हे पाव इंचापेक्षा थोडंसं एक्स्ट्रा झालं आहे, तर ते आपल्याला कट करून टाकायचं आहे. बघा, अशा पद्धतीने. तर आता ही पूर्ण आपली कटोरी तयार झाली.
हे बघा अशा पद्धतीने. आत्ता राहिलं आपली फक्त बाही कटिंग करायची, तर बाही कटिंग करायला घेऊया. बघा आता बाही कटिंग करण्यासाठी काय करायचं, इथं डबल पेपर घेतला आहे, डबल फोल्डमध्ये घेतला आहे. बंद बाजू ही मी माझ्याकडे केली. आता बाही उंची टाकायची, तर बाही उंची आहे 10.25 इंच. तर इथे 10.25 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. म्हणजे अस्तरचा जर ब्लाऊज असेल तर 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं. तर आता आपला अस्तरचा ब्लाऊज आहे म्हणून मी 1 इंच एक्स्ट्रा घेते. त्यानंतर 1 इंच बघा मार्किंग केले 11 इंचावर. त्याच्यानंतर आपल्याला इथून बघा इथे 11 इंच मार्किंग केले. पुन्हा इथे 3.5 इंचावर एक मार्किंग करते. आता इथे आपल्याला काय करायचं, जे 3.5 इंचावर मार्किंग केले तिथून आपल्याला वरती छातीचा आपल्याला 5वा भाग घ्यायचा आहे. तर छाती आहे 40 इंचाची, म्हणजे 8 इंच 5 40 म्हणजे 40 भागिले 5 करायचं. इथे 8 इंचावर अशा पद्धतीने एक लाईन ओढून घ्यायची. पुन्हा 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी. त्यानंतर इथे दंडघेर घ्यायचा. तर दंडघेर आपला किती होता पुन्हा एकदा मोजते मी. 5 इंच. दंडघेर आहे 5 इंच. इथे 5 इंच, 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी. आता हे जे मार्जिन आहे ते आपल्याला जोडून घेते. हे जे आपण 1.5 इंच वाढवलेलं आहे ते आपल्याला जोडून घ्यायचं आहे. बघा हे मी 1.5 इंचाचं जोडून घेतले. त्याच्यानंतर आपल्याला ह्याचा मध्य घ्यायचा 4 इंच. इथे सुद्धा आपल्याला 4 इंचच घ्यायचं. हे आपल्याला अशा पद्धतीने एक चौकोन तयार करून घ्यायचा. आता हा आपला झाला चौकोन. आता इथे काय करायचं बघा, इथे 1 इंचावर मार्किंग करायचं आहे. बघा ह्या पेपरच्या कडेपासून 1 इंच आणि पूर्ण 1 इंच, म्हणजे इथून इथपर्यंत 1 इंच, इथून इथपर्यंत 1 इंच. आता हे जे पहिलं 1 इंच आहे तिथे आपल्याला मागचा भागाचा आकार देऊन घ्यायचा. म्हणजे जो मागचा मुंडा आहे तो आपल्याला आकार देऊन घ्यायचा. तर इथे मी मागच्या मुंड्याचा आकार देऊन घेतला आहे. आता इथे मी पहिलं काय करते, हे कट करून घेते. बघा जो एक्स्ट्राचा आहे भाग तो मी कट करून घेते. आणि हा जो मागच्या मुंड्याचा आकार दिला होता तो पण मी कट करून घेते. आता हा झाला आपल्याला मागच्या मुंड्याचा. आता हा जो 1 इंच उरला तिथे आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा. म्हणजे बाहीची जी पुढची बाजू असते जोडायची त्याचा आकार देऊन घ्यायचा. तर इथे मी पुढचा पण आकार देऊन घेतला आहे. आता काय करायचं, आता आपण हा पुढचा आकार देऊन घेतला आहे. आता पूर्ण पेपर ओपन करायचा. बघा हा फोल्ड केलेला ओपन करायचा आणि हे बघा. तर हे झालं बघा आपली बाही. हे बघा हा झाला खालचा जो मोठा आहे तो मागचा आकार आणि हा आहे पुढचा आकार. तर अशा पद्धतीने पूर्ण ब्लाऊजची आपल्याला पेपर कटिंग झालेली. आता आपण अस्तरवर मांडवायला घेऊयात. बघा आता इथे मी पहिलं काय घेणार आहे, अस्तर घेणार आहे. अस्तरची बंद बाजू ही मी माझ्याकडे केली आणि जी ओपन बाजू आहे बघा ओपन बाजू आहे ती मी समोर करते. त्याच्यानंतर पहिल्यांदा एक पार्ट मी तुम्हाला मांडून समजून सांगते की पहिला आपल्याला घ्यायचा आहे हा जो मागचा भाग आहे. बघा हा जो मागचा भाग आहे तो आपल्याला पहिल्यांदा मांडून घ्यायचा आहे. जी कमरेची बाजू आहे ती आपल्याला कडेला ठेवायची. बघा अशा पद्धतीने. आता इथे अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचं पूर्ण कडेने. आता हे मी कट करून घेते. बघा आहे तसंच आपल्याला जसं खडूने मार्किंग केले तसंच कट करून घ्यायचं. हा झाला आपला मागचा भाग. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं योगपट्टी.
त्यानंतर योगपट्टीचं पण आपण मार्किंग करून घेतलं. अशा पद्धती आहे तसंच आपल्याला योगपट्टी पण ठेवून घ्यायची. तर योगपट्टीचं सुद्धा मार्किंग केलं. त्यानंतर आपल्याला योगपट्टी कटिंग करायची. हे बघा व्यवस्थित मांडून घ्यायचं. जरासुद्धा आपल्याला मागं पुढं करायचं नाही. हे बघा योगपट्टीचं आपल्याला मार्किंग करून झालं. त्याच्यानंतर घ्यायचा आपल्याला मुंडा. तर हे बघा आता हा मुंडा ही आहे आपली बाही जोडायची जागा आणि ही आहे आपली कटोरीची जागा. तर त्या आपल्याला अशा पद्धतीने आता ह्या साईडने जे मार्किंग केले आपण ते आपल्याला असं आतल्या साईडला घालून आपल्याला मार्किंग करून घ्यायचं पूर्ण. आता हे तुम्हाला दाखवते मी. बघा ह्याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या काळजीपूर्वक. तर इथे काय करायचं आपल्याला, आता हे जे मार्किंग आहे ह्याच्यापेक्षा आपल्याला पाव इंच वाढवायचे का आपल्याला तिथे कटोरी जोडायची. तर इथे आपल्याला पाव इंच म्हणजे हा पेपर कटिंगपेक्षा आपल्याला फक्त इथे पाव इंच वाढवायचं. त्यानंतर इथून पुढे आपल्याला पाऊण इंच घ्यायचं आहे. बघा अंदाज 25 तुम्ही घेऊ शकता. ही 2 बोटं पाऊण इंच आणि ती पाऊण इंचाची लाईन तशीच आपल्याला खाली आणायची. त्याचबरोबर इथे आपल्याला आहे तसंच ठेवायचं. जे आपण बाही जोडणार आहे तिथे आपल्याला आहे तसंच ठेवायचं आणि ही खालची बाजूसुद्धा आपल्याला आहे तशीच ठेवायची. तर बघा खूप सोपी पद्धत आहे. हे बघा इथे फक्त आपण कटोरी जोडणार आहे तिथे आपल्याला पाव इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तिथून पुढे आपल्याला खाली पाऊण इंच एक्स्ट्रा घ्यायचे आणि तशीच खाली लाईन ओढून घ्यायची अशा पद्धतीने. तर आता हे मी कटिंग करून घेते. तर मुंडासुद्धा मी इथे कटिंग करून घेतला. त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला हे व्यवस्थित मांडून घ्यायचं. आता राहिली फक्त आपली बाही आणि कटोरी. आता बाही आणि कटोरी फक्त राहिली. तर बाहीसाठी आपल्याला व्यवस्थित असं करून घ्यायचं. आता ही बाही आपली आहे ती आपल्याला व्यवस्थित ठेवायची. तर बघू शकता इथे आपल्याला जशी बसेल तशी व्यवस्थित ठेवून घ्यायची. तर इथे बघा व्यवस्थित आपल्याला बसते. आता तुम्ही काय करायचं, कटोरी आता हे 2च पार्ट आपले बसायचे राहिलेत ना, तर तुम्ही ते कटोरी पण व्यवस्थित बघू शकता बसवायची आणि मगच आपल्याला कटिंग करायचं. तर बघा कटोरी आपल्याला आता ही जी सरळ लाईन आहे बघा, ही जी सरळ लाईन आहे तिथे आपल्याला अशा पद्धतीने तिरका ठेवायचा. बघा हा आपला गळ्याचा आकार आहे. तो गळ्याचा आकार आपल्याला अशा पद्धतीने तिरका ठेवायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने तिरका. इथे जास्त अंतर आणि इथे कमी अंतर आणि बाहीसुद्धा मी अशा पद्धतीने ठेवलेली आहे. आता पूर्ण सगळं मार्किंग करून घेते आणि हे दोन्ही पार्ट मी कटिंग करून घेते. आता सगळ्यात आपले अस्तर कटिंग करून झाले. आता राहिले आपलं मेन फॅब्रिक. आता मेन फॅब्रिकचं काय करायचं आपल्याला, तर बघा ही जी ब्रॉड बॉर्डर आहे ती आपल्याला हाताला घ्यायची आणि ही जी कमीवाली आहे ती आपल्याला पाठीला कमरेला घ्यायची. बघा इथे मी सगळे पार्ट अशा पद्धतीने जे मेन फॅब्रिक आहे ते मी मांडून घेतलेत बघू शकता. आता इथे आपल्याला हाताला थोडंसं मेन फॅब्रिक कमी पडते बघा ह्या साईडला आणि इकडच्या साईडला. तर आपण जे इथे एक्स्ट्रा राहिलेलं आहे ते आपण इथे जोडणार आहोत. तर इथे मी आपल्याला आहे तशीच कटिंग करायची का, कारण की इथे लेस आली बघा, जी साडीमध्ये जी ब्लाऊजची लेस येते ती आलेली आहे, पूर्ण काट आलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला हे अशाच पद्धतीने आपल्याला बाही ठेवून कटिंग करायची. फक्त जो एक्स्ट्राचा कपडा राहील तो आपल्याला इथे जोड म्हणून द्यायचा आहे. आणि आता मी आहे तसं सगळं कटिंग करून घेते. बघा इथे आपले सगळं अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्ही कट करून झालेलं आहे. तर सगळे पार्ट आपण कटिंग करून ठेवलेत. हे बघा. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.